श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आठवड्याच्या या दिवशी केस धुणाऱ्या स्त्रिया अशा घरामध्ये असतात. मालामाल. श्री शिवाय नमस्तुभ्यम. भक्त, आजच्या दिवसाचा विषय जितका साधा दिसतो तितकाच खोल आणि रहस्यमय आहे. बऱ्याचदा आपण आपल्या घरात पाहतो की आपल्या आजी किंवा घरातील वडीलधारी लोक काही दिवसात केस धुण्यास नकार देतात. कधीकधी आपल्याला वाटते की या गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहेत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या नियमांमागील खरे कारण काय आहे? तर भक्त, म्हणूनच आज आपण महिलांचे केस धुण्याबद्दल बोलणार आहोत. कारण हा विषय केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही. याचा थेट संबंध घराच्या आनंदाशी आणि समृद्धीशी आहे. हे विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग त्यांच्या कुटुंबाच्या आणि पतीच्या आनंदाशी संबंधित असतो. भक्तांनी, अनेकदा तुम्ही ऐकले असेल की प्रत्येक ग्रह आणि देवतेचा देखील एक विशेष प्रभाव असतो. आपले शास्त्र आपल्याला सांगते की आठवड्याचा प्रत्येक दिवस एखाद्या ग्रहाला आणि देवाला समर्पित असतो आणि त्यानुसार त्याचा आपल्या जीवनाच्या कार्यावर परिणाम होतो. म्हणूनच जेव्हा स्त्रिया विशिष्ट दिवशी केस धुतात किंवा धुत नाहीत, तेव्हा त्याचा संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर आणि समृद्धीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, सोमवार हा भोलेनाथजींना समर्पित आहे आणि हा दिवस मानसिक शांती आणि स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. मंगळवार हा शक्ती आणि ऊर्जेचा दिवस आहे. याचा अर्थ हनुमानजींशी संबंधित आहे. तर महाराज, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल की स्त्रियांना विशिष्ट दिवशी केस धुण्यास का मनाई आहे आणि कोणते दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जातात. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलची सदस्यता घेऊन कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा. त्यामुळे भक्त, ही माहिती केवळ महिलांसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी हवी असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाची आहे. कारण जेव्हा घरातील स्त्री निरोगी आणि संतुलित असते तेव्हा त्याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे कोणत्या शुभ दिवशी महिलांनी आपले केस धुवावे आणि कोणत्या दिवशी महिलांनी आपले केस धुण्यास विसरू नये हे भक्तांना कळू द्या. अन्यथा संपूर्ण घर एक कुटुंब बनते. गरीब आणि उद्ध्वस्त म्हणून भक्त आधी बोलतात. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित मानला जातो. हा दिवस शांतता, संयम आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र आपले मन आणि भावना नियंत्रित करतो. सोमवारी स्त्रिया केस धुतात तेव्हा शरीरातील शीतलता आणि आर्द्रता वाढते. यामुळे मानसिक अस्थिरता किंवा थकवा येऊ शकतो. म्हणून सोमवारी केस धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तथापि काही कारणास्तव केस धुणे आवश्यक असल्यास तुम्ही प्रथम पलाशच्या फुलांसारख्या नैसर्गिक घटकांचा स्पर्श करून तुमचे केस धुवू शकता, ज्यामुळे दिवसाचा प्रभाव संतुलित होऊ शकतो. भक्त, आता मंगळवारी बोलतात. मंगळवार हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा दिवस मानला जातो आणि हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी शरीरात अग्नितत्वांचा प्रभाव अधिक राहतो. अशा परिस्थितीत केस धुण्याने अचानक शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. परंपरेत असेही मानले जाते की मंगळवारी केस धुण्याने पतीच्या नशिबावर परिणाम होऊ शकतो. या दिवशी केस धुणे टाळा. परंतु या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर आवळा वापरणे उचित आहे. हे शरीर आणि केस दोघांसाठीही फायदेशीर आहे. आता भाविक बुधवारी येतात. बुधवार हा सामान्यतः संतुलन आणि बुद्धीचा दिवस मानला जातो. हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो संवाद, बुद्धिमत्ता आणि नातेसंबंधांचा घटक मानला जातो. अनेक मान्यतांनुसार जर एखाद्या महिलेला घरात भावंडे किंवा मुले असतील तर तिने बुधवारी केस धुणे टाळले पाहिजे. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण त्याला एक प्रतिकात्मक अर्थही आहे. हा दिवस कौटुंबिक आणि नातेसंबंधांच्या संतुलनाचे प्रतीक आहे. तरीही केस धुणे आवश्यक असल्यास तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही तुमचे केस धुवू शकता. त्यानंतर गुरुवार येतो, जो सर्वात संवेदनशील दिवस मानला जातो. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे.
बृहस्पतीला शहाणपणाचा धर्म आणि कुटुंबाचा आश्रयदाता मानले जाते. विशेषतः स्त्रियांच्या जन्मकुंडलीत गुरु त्यांच्या पती आणि मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे असे मानले जाते की गुरुवारी केस धुण्याने घराच्या आर्थिक स्थितीवर आणि कौटुंबिक आनंदावर परिणाम होऊ शकतो. धार्मिक दृष्टिकोनातून ते अतिशय गांभीर्याने घेतले जाते. तथापि कोणत्याही कारणास्तव या दिवशी केस धुणे आवश्यक असल्यास बेसन आणि हळद वापरण्याचा सल्ला दिला जातो, जे शरीर आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे आणि पारंपरिकरित्या शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जातात. भक्त आता शनिवाराबद्दल बोलतात. शनिवार हा कर्म आणि न्यायाचा दिवस मानला जातो आणि तो शनिदेव यांच्याशी संबंधित आहे. या दिवसाबद्दल लोकांच्या मनात आधीच गांभीर्य आहे. असे म्हटले जाते की शनिवारी केस धुण्याने शनीचा प्रभाव असंतुलित होऊ शकतो, ज्यामुळे जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच हा दिवस आत्मपरीक्षण आणि स्थिरतेचा दिवस आहे आणि या दिवशी शरीराला अधिक विश्रांती मिळते असे म्हटले जाते. जर या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही कच्च्या दुधाने केस धुवू शकता. त्यामुळे हे ते खास दिवस होते ज्या दिवशी महिलांनी आपले केस धुणे टाळले पाहिजे. आता आपण स्त्रियांना त्यांचे केस धुण्यासाठी कोणते दिवस शुभ मानले जातात याबद्दल बोलू. आणि यामागे बहुतेक लोकांना वेळ मिळतो जेणेकरून ते त्यांच्या केसांची आरामात काळजी घेऊ शकतील. लांब केस धुणे, कोरडे करणे आणि सजवणे हे वेळखाऊ काम आहे आणि घाई न करता केले तर त्याचा परिणाम देखील चांगला होतो. आता आपण त्या विशेष तारखांबद्दल बोलूया ज्या दिवशी केस धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. अमावस्याप्रमाणेच पौर्णिमा आणि एकादशी हे दिवस चंद्राच्या स्थितीशी संबंधित आहेत आणि चंद्राचा आपल्या मन आणि शरीरावर थेट परिणाम होतो. जेव्हा चंद्र त्याच्या शिखरावर असतो तेव्हा आपल्या शरीराच्या जैविक तालावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी शरीर अधिक स्थिर आणि संतुलित असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या दिवसात अतिरिक्त क्रियाकलाप टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळावे असे म्हटले जाते. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शरीर आधीच एका विशेष स्थितीत असते आणि शरीरातून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत असते. अशा परिस्थितीत केस धुणे, विशेषतः थंड पाण्याने, शरीरावर अतिरिक्त दबाव आणू शकते. त्यामुळे उपवासाच्या आदल्या दिवशी केस धुण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून उपवासाच्या दिवशी शरीराला पूर्ण विश्रांती मिळू शकते. आता भक्त हा आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे महिलांची मासिक पाळीची स्थिती. परंपरेत असे म्हटले जाते की या दिवशी महिलांनी त्यांच्या शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. मात्र आज या विषयावर वेगळीच मते आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या काळात शरीर अधिक संवेदनशील असते. त्यामुळे वारंवार केस धुणे किंवा दीर्घकाळ ओले केस ठेवून राहणे यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणूनच महिलांना या दिवसात विश्रांती घेण्याचा आणि शरीराला अतिश्रमापासून वाचवण्याचा सल्ला दिला जातो. भक्त आता पुरुषांशी जोडलेल्या एका विषयाबद्दल बोलतात. कारण महिलांच्या केस धुण्याच्या पद्धतीबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि परंपरांमध्ये नखे चावणाऱ्या पुरुषांच्या केस कापण्याबद्दल आणि दाढीबद्दल काही विशेष दिवस आणि श्रद्धा आहे. बऱ्याचदा आपण ऐकतो की या दिवशी नखे कापू नका, या दिवशी केस कापू नका. पण यामागची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण नखांबद्दल बोलूया. जुन्या काळात असे म्हटले जात होते की सूर्यास्तानंतर नखे कापली जाऊ नये, कारण असे केल्याने तुमच्या जीवनात दुःख आणि त्रास निर्माण होतात. त्याचवेळी काही परंपरा असेही म्हणतात की मंगळवार, गुरुवार आणि शनिवार नखे टाळली पाहिजेत, कारण असे केल्याने तुमच्या जीवनात ग्रहांचा दोष देखील वाढू शकतो. आता भक्त पुरुषांचे केस कापण्याबद्दल बोलतात. मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी केस कापले जाऊ नयेत असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. परंपरेनुसार तो हनुमानजी आणि शनिदेव यांच्या दिवसाशी संबंधित आहे. असे मानले जाते की या दिवसात शरीराची ऊर्जा स्थिर ठेवली पाहिजे
आणि एक प्रकारचे केस कापल्याने त्या ऊर्जेत बदल होतो. म्हणूनच या दिवशी तुम्ही तुमचे केस कापणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे दाढी बनवण्याविषयी काही मान्यता आहे. अनेक लोक म्हणतात की रविवारी आणि मंगळवारी मुंडन करू नये. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो, जो ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. आणि मंगळवार हा धैर्य आणि पराक्रमाचा दिवस आहे. अशा परिस्थितीत या दिवसात शरीर अधिक स्थिर आणि नैसर्गिक स्थितीत ठेवते असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी पुरुषांनी आपले केस आणि दाढी करणे टाळावे. भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक दिवस हा एखाद्या ग्रहाशी आणि देवतेशी संबंधित असतो. हे केवळ धार्मिक मान्यता नसून आपल्या शरीराच्या ऊर्जेशी आणि निसर्गाच्या चक्राशीही जोडलेली आहे. महिलांचे केस हे त्यांच्या सौंदर्याचेच नव्हे तर त्यांच्या ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. केस म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा साठवणारे केंद्र. म्हणूनच केसांशी संबंधित प्रत्येक क्रिया ही अत्यंत संवेदनशील मानली जाते. आता आपण आठवड्याच्या प्रत्येक दिवसाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम सोमवार. सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. हा दिवस चंद्राशी संबंधित आहे. चंद्र मन, भावना आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक आहे. सोमवारी केस धुतल्याने शरीरातील थंडावा वाढतो. त्यामुळे काही लोकांना आळस, थकवा किंवा भावनिक अस्थिरता जाणवू शकते. पूर्वीच्या काळात स्त्रिया या दिवशी उपवास करायच्या, पूजा करायच्या आणि शरीराला विश्रांती द्यायच्या. म्हणून केस धुणे टाळले जायचे. पण जर तुम्हाला सोमवारी केस धुणे आवश्यक असेल तर कोमट पाण्याचा वापर करा आणि केस लगेच कोरडे करा. आता मंगळवार. हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. ऊर्जा, शक्ती आणि धैर्याचा दिवस. या दिवशी शरीरात उष्णतेचा प्रभाव अधिक असतो. अचानक केस धुतल्याने शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा येतो. काही परंपरांनुसार या दिवशी केस धुतल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होतो असे मानले जाते. मात्र यामागे वैज्ञानिक कारण असे आहे की शरीराच्या ऊर्जा संतुलनात अचानक बदल होतो. आता बुधवार. हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध म्हणजे बुद्धी, संवाद आणि नातेसंबंध. या दिवशी केस धुणे काही लोकांना टाळतात, विशेषतः ज्या महिलांना लहान मुले असतात, कारण हा दिवस कौटुंबिक संतुलनाचा मानला जातो. पण आधुनिक काळात बुधवारी केस धुणे पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. आता गुरुवार. हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा दिवस बृहस्पतीचा आहे. ज्ञान, धर्म आणि कुटुंबाचा आधार. परंपरेनुसार गुरुवारी केस धुणे टाळले जाते, कारण यामुळे घरातील आर्थिक स्थिती आणि पतीच्या आयुष्यावर परिणाम होत असे मानले जाते. पण यामागील वास्तविक कारण म्हणजे या दिवशी विश्रांती आणि साधना करण्यावर भर दिला जातो. आता शुक्रवार. हा दिवस देवी लक्ष्मीचा आहे. सौंदर्य, समृद्धी आणि आनंदाचा दिवस. हा दिवस केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. महिलांनी या दिवशी केस धुतल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. शनिवार. हा दिवस शनिदेवांचा आहे. कर्म, न्याय आणि शिस्त यांचा दिवस. या दिवशी केस धुणे टाळले जाते, कारण हा दिवस स्थिरतेचा आहे. पण जर आवश्यक असेल तर हलक्या पद्धतीने केस धुवावेत. रविवार. हा सूर्याचा दिवस आहे. ऊर्जा, आत्मविश्वास आणि तेज यांचा दिवस. हा दिवस केस धुणे सामान्यतः योग्य मानले जाते, पण जर खूप गरम पाण्याचा वापर टाळावा. भक्तांनो, आता आपण काही वैज्ञानिक गोष्टी समजून घेऊया. केस धुण्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. थंड पाण्याने केस धुतल्यास शरीराचे तापमान अचानक कमी होते. यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल बदलामुळे याचा अधिक प्रभाव जाणवतो. त्यामुळे योग्य वेळ, योग्य पाणी आणि योग्य पद्धत महत्त्वाची आहे. आता काही महत्त्वाच्या टिप्स. पहिली गोष्ट, रोज केस धुणे टाळा. दुसरी गोष्ट, केस धुतल्यानंतर लगेच कोरडे करा. तिसरी गोष्ट, रात्री उशिरा केस धुणे टाळा.
चौथी गोष्ट, नैसर्गिक शॅम्पू आणि तेल वापरा. पाचवी गोष्ट, आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुणे योग्य आहे. भक्तांनो, आता आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहूया. आपल्या शरीरात 7 चक्र असतात. डोक्याच्या वर सहस्त्रार चक्र असते. केस हे या चक्राशी संबंधित असतात. केस धुतल्याने या चक्रावर परिणाम होतो. जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केस धुतले तर सकारात्मक ऊर्जा वाढते, अन्यथा संतुलन निर्माण होऊ शकते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी काही नियम बनवले होते. ते अंधश्रद्धा नव्हते, तर जीवनशैलीचा एक भाग होते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, आजच्या आधुनिक जीवनात हे नियम पाळावेत का? उत्तर आहे, पूर्णपणे नाही, पण अंशतः होय. जर तुमच्याकडे वेळ असेल, परंपरा पाळायची इच्छा असेल तर नक्की पाळा. पण जर कामामुळे शक्य नसेल तर काळजी करू नका. स्वच्छता आणि आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. भक्तांनो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या परंपरा आपल्याला मार्गदर्शन करतात, बंधन नाही घालत. त्यामागील अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.